नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाग 4 भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावर आधारित कृती हा जो भाग असतो आपला त्यामधला समास या घटकाचा विचार करणार आहोत। याआधी आपण व्याकरणामध्ये शब्दसिद्धी ज्यामध्ये प्रत्यय घटित साधी शब्द, उपसर्ग घटित साधी शब्द आणि अभ्यस्त शब्द हे पाहिलेले आहे। ठीक आहे, तर आज आपण समास या घटकाला सुरुवात करूयात। बघा, आपल्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये समास हा भाग 2 गुणांसाठी आहे। त्यामुळे तुम्हाला कोणते समास आहेत आणि कशा पद्धतीनं ते ओळखायचे, समास कसा करायचा, बघा सामासिक विग्रह असेल, कशा पद्धतीनं करायचं ते आज आपण पाहूयात। बघा आता समास, सम अधिक आस शब्दाची फोड म्हणजे समास। काय आहे त्याचा अर्थ? एकत्र होणे। बघा, समास म्हणजे काय? एकत्र होणे। दोन शब्द एकत्र होण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? समास म्हणतात। बघा, शब्दांची काटकसर केली जाते आणि एक शब्द किंवा जोड शब्द तयार केला जातो, त्याला समास म्हणतात। आणि जो तयार होतो शब्द काटकसर करून त्याला काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात। बघा, सामासिक शब्द म्हणजे काय? तर शब्दांची काटकसर करून जो एकच शब्द तयार केलेला असतो त्याला काय म्हणतात? त्या शब्दाला सामासिक शब्द। आणि या शब्दाची फोड केली की आपण काय म्हणतो त्याला? त्या समास किंवा सामासिक शब्दाचा विग्रह केला असं म्हणतो। बघा, लक्षात आलं, इथं 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। 1 समास, 2 सामासिक शब्द आणि 3 विग्रह। समास म्हणजे काय? 2 शब्द एकत्र होण्याच्या पद्धतीला समास म्हणतात। सामासिक शब्द म्हणजे काय? मग हे 2 शब्द एकत्र होऊन जो शब्द तयार होतो, बघा त्या एकत्रित त्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात। आणि विग्रह म्हणजे काय? तर या सामासिक शब्दाची फोड केली जाते, ती फोड करून दाखवण्यास काय म्हणतात? या शब्दाची फोड करून दाखवण्यास विग्रह म्हणतात। ठीक आहे, समासात 2 शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात। एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो। हे आपण नंतर तो प्रकार, उदाहरणं याच्यावरून म्हणजे अभ्यासणार आहोतच आणि तुमच्या ते लक्षात येईलच नंतर। ठीक आहे, तुम्ही फक्त बघा या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, तर समास म्हणजे काय? 2 शब्द एकत्र येण्याची पद्धत। सामासिक शब्द हे 2 शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो तो सामासिक शब्द। आणि विग्रह म्हणजे काय? त्या शब्दाची फोड। ठीक आहे, नंतर बघा आता समासाचे प्रमुख 4 प्रकार पडतात। कोणते कोणते प्रमुख 4 प्रकार आहेत? 1 अव्ययी भाव, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास। तर मुलांना आपण हे काय सगळेच्या सगळे प्रकार अभ्यासणार नाही, तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने बघा या ठिकाणी तत्पुरुष समासामधला कर्मधारय समास, द्विगु समास हे 2 प्रकार आणि द्वंद्व समास याचे 3ही प्रकार तुम्हाला काय आहेत? अभ्यासक्रमामध्ये आहेत। तर आपण त्यांचा विचार करणार आहोत। प्रथमतः आपण तत्पुरुष समासामधील कर्मधारय समास याचा विचार करूयात। ठीक आहे, बघा आता कर्मधारय समास म्हणजे काय? आता सुरुवातीलाच उदाहरणं दिलेली आहेत बघा। काय वाक्य आहेत? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। बघा, हे एक उदाहरण आहे। किंवा स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तांची प्राणज्योत मालवली। बघा, महाराष्ट्राला अंडरलाईन आहे, प्राणज्योतला अंडरलाईन आहे। महाराष्ट्र काय आहे? सामासिक शब्द आहे। सामासिक शब्द म्हणजे काय म्हटलेले आपण? 2 शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो। कोणते 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये? महा आणि राष्ट्र। प्राणज्योतमध्ये सुद्धा बघा बरं, कोणते 2 शब्द एकत्र आहेत? प्राण आणि ज्योत। बरोबर आहे, सामासिक शब्द। सामासिक शब्दामध्ये 2 शब्द एकत्र येऊन बनलेला शब्द म्हणजे सामासिक शब्द। तसंच 3ऱ्या उदाहरणामध्ये काय आहे बघा? दिव्यदृष्टी। 4थ्या उदाहरणामध्ये रक्तचंदन। बघा, 2 शब्दांचा मिळून तो शब्द आहे, पुढे आपण तिथे दाखवलेलीच आहे। ठीक आहे, पुढे बघा आता, वरील प्रत्येक सामासिक शब्दातील पहिलं पद हे काय आहे? विशेषण आहे। बघा, यातलं हे पहिलं पद या ठिकाणी आता दिव्य घ्या किंवा इथं रक्त घ्या, बघा हे काय आहे? तर विशेषण आहे। आणि हे दुसरं पद काय असतंय? तर नाम असते। ठीक आहे मुलांनो, बघा या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं पद कोणतं आहे?
विशेषण. आणि दुसरं पद कोणतं आहे? नाम. म्हणजे महा विशेषण, राष्ट्र नाम, प्राण विशेषण, ज्योत नाम. ठीक आहे. आणि दोन्ही पदे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. तुम्हाला विभक्ती हा भाग बघा झालेलाच असणार आहे. 8वीमध्ये तुम्ही अभ्यासलेला असणार आहे. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती म्हणजे ज्याला प्रत्यय लागत नाही ते प्रथम विभक्ती. बघा स ला ते हे प्रत्यय लागले तर द्वितीय विभक्ती. बरोबर आहे. ने ए शी हे प्रत्यय असतील तर तृतीया. चाचीचे हे अनेक प्रत्यय आहेतच. ठीक आहे. तर इथं बघा कुठल्या शब्दाला प्रत्यय लागलेला नाही म्हणून ते कुठल्या विभक्तीमध्ये आहेत? प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. तसेच दोन्ही पदांमधील संबंध कसा आहे? विशेषण आणि विशेष्य. विशेषण महा आणि राष्ट्र म्हणजे काय आहे? नाम. त्यालाच आपण काय म्हणतो? विशेष्य असे म्हणतो. ठीक आहे. आता पुढे बघा. सामासिक शब्द महाराष्ट्र, पहिलं पद महा, दुसरं पद राष्ट्र, दोन्ही पद प्रथमा विभक्तीमध्ये. ठीक आहे. नाम विशेषण किंवा विशेषण विशेष्य. बघा राष्ट्र नाम म्हणजेच ते काय आहे? विशेष्य. ठीक आहे. पुढे बघा आता. अशा प्रकारच्या समासाला कर्मधारय समास म्हणतात. अशा प्रकारच्या म्हणजे कुठल्या प्रकारच्या? तर दोन पदं असतात आणि दोन्ही पदं कशामध्ये असतात? प्रथमा विभक्तीमध्ये असतात. आणि पहिलं पद हे कसं असते? विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते. बघा इथं चौकोनामध्ये व्याख्या दिलेली आहे. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण व दुसरे पद नाम असते आणि दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात मुलांनो, त्याला कर्मधारय समास म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. विसरू नका कर्मधारय समास म्हणजे काय, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरणं येतात. त्या उदाहरण आणि सगळे समास बघा अभ्यासल्यानंतर मग लक्षात येत नाही त्या उदाहरणावरून की हा प्रकार कोणत्या समासामध्ये बसतोय किंवा हा म्हणजे हे उदाहरण कोणत्या समासामधील आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं व्याख्या नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नीट समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता यांचा विग्रह कसा होतो आपण ते बघूयात. बघा आता सामासिक शब्द आपण कुठले बघितले? महाराष्ट्र, प्राणज्योत. ठीक आहे. बघा महाराष्ट्र महान असे राष्ट्र, प्राणज्योत प्राण रूपी ज्योत. बघा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकाराची ही उदाहरणे आहेत. दिव्यदृष्टी दिव्य अशी दृष्टी म्हणजे महान असे राष्ट्र, दिव्य अशी दृष्टी किंवा प्राणरूपी ज्योत किंवा रक्तचंदन म्हणजे काय? रक्तासारखे चंदन. ठीक आहे मुलांनो. बघा कशा पद्धतीने इथं विग्रह केलेला आहे. ठीक आहे. कर्मधारय समास म्हणजे काय? पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम, दोन्ही पदं प्रथमा विभक्तीमध्ये. ठीक आहे. म्हणजे ओळखताना कर्मधारय समासाची काय आहेत? वैशिष्ट्ये आहेत. नंतर विग्रह करताना कशा पद्धतीनं करायचं आहेत? तर महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, दिव्यदृष्टी दिव्य अशी दृष्टी म्हणजे बघा दिव्यदृष्टी, आणि प्राणज्योत आणि रक्तचंदनची पण म्हणजे फोड कशी केलेली आहे? प्राणरूपी ज्योत किंवा रक्तासारखे चंदन. ठीक आहे. तर इथं बघा अनेक उदाहरणं मुलांना इथं दिलेली आहेत. ते तुम्ही वाचा, कशा पद्धतीनं त्यांचा विग्रह केलेला आहे त्याचा अभ्यास करा, कारण यातलं कुठलंही उदाहरण तुम्हाला बोर्डाला येऊ शकतं. याच्या व्यतिरिक्तही उदाहरणं येऊ शकतात, त्यामुळे नीट समजून घ्या. बघा उदाहरणार्थ मी सांगते. अज्ञान तिमीर. बघा म्हणजे काय? त्याची फोड कशी केलेली आहे? अज्ञान हाच तिमीर किंवा अज्ञान राहू, अज्ञान हाच राहू. बघा आयुष्य तेल, आयुष्य हेच तैल. आता पुढचं बघा वेगळ्या प्रकारे. कमल नयन, कमळा सारखे नयन. काव्यामृत, काव्य हेच अमृत. बघा आता कुसंस्कार, कु असे संस्कार म्हणजे असे, असा, अशी, हाच. बघा रूपी, सारखे, अशा पद्धतीने ते विशेषण जो शब्द आहे त्याला ते जोडायचं आहे. बघा घन निळ, आता इथं काय जोडलेलं आहे? प्रमाणे किंवा सारखं म्हटलं तरी चालेल. घनासारखा निळा. ठीक आहे. किंवा घनाप्रमाणे निळा. किंवा त्यांनी दुसरं कसं घेतलं आहे बघा, निळा असा घन. ठीक आहे. पण ते वेगळा प्रकार म्हणजे प्रकारे लक्षात ठेवण्यापेक्षा सरळ लक्षात ठेवा. एक पहिला शब्द आहे घन, त्याला सारखे प्रमाणे, घनासारखे किंवा सारखा निळा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे पुढचे प्रकार. चिरनिद्रा, जन्मांतर. हां आता जन्मांतर इथं वेगळं आलेलं आहे. अन्य जन्म, मासच भाषांतर आलं. बघा जन्मांतर कसं आहे? भाषांतर, स्थानांतर. ठीक आहे. अशा वेळेला एकाच प्रकारे त्याचा विग्रह. जन्मांतर अन्य जन्म, भाषांतर अन्य भाषा, स्थानांतर बघा अन्य स्थान. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने हे अनेक उदाहरणे इथं आहेत. महादेव, मान असा देव, अनेक उदाहरणं आहेत. ती वाचा, अभ्यासा. ठीक आहे. इथं पण बघा
एवढी भरपूर उदाहरणं इथं दिलेली आहेत, ती बघा. ठीक आहे. सुसंस्कार, सु असा संस्कार, सुरंग, सु असा रंग. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा कर्मधारय समास, तत्पुरुष समासामधला एक प्रकार झालेला आहे. यानंतर आपण मुलांनो तत्पुरुष समासामधलाच दुसरा प्रकार बघतोय. बघा, द्विगु समास. द्विगु समास तत्पुरुष समासाचा दुसरा, म्हणजे आपण अभ्यासक्रमामध्ये जो आहे तो प्रकार पाहतोय. आता लक्षात घ्या, आधी तुम्ही कर्मधारय समास अभ्यासलेला आहे. आता कोणता अभ्यासणार आहात? द्विगु समास. त्यामुळे आता हेही नीट समजून घ्या. बघा, उदाहरणं दिलेली आहेत. नवरात्र उत्सवानंतर दसरा येतो किंवा पंचवटी नाशिकला आहे. अंडरलाईन केलेले शब्द बघा बरं. नवरात्र, पंचवटी, सप्ताह. काय दिसते तुम्हाला? हे सगळे सामासिक शब्द आहेत. हे तर तुमच्या लक्षात येते. 2 शब्द एकत्र आले असता काय बनतो? सामासिक शब्द बनतो. हे तर तुम्ही अभ्यासलेले सुरुवातीलाच. आता बघा, नवरात्र, 9 म्हणजे 9, रात्र बघा म्हणजे काय? नवरात्र. किंवा पंचवटी, पंच म्हणजे काय? 5, वटी म्हणजे वड. सप्ताहमध्ये काय? सप्त म्हणजे 7 बघा, आह म्हणजे दिवस. लक्षात घ्या मुलांनो, इथं वरील प्रत्येक सामासिक शब्दातलं पहिलं पद काय आहे? संख्या दर्शवते. नवरात्रमध्ये 9, पंचवटीमध्ये 5, सप्ताहामध्ये बघा पहिलं सप्त 7 म्हणजे संख्या विशेषण. आणि दुसरं पद काय आहे? नाम. म्हणजे या सामासिक शब्दातून काय होतोय? समूहाचा बोध होतोय. 9 समूह, 5 1 नाही 2 नाही तर 5 समूह आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय लक्षात आलं आहे बघा, सामासिक शब्द नवरात्र, पहिलं पद 9, दुसरं पद रात्र म्हणजे नाम. कर्मधारयामध्ये पहिलं पद विशेषण असते, दुसरं पद नाम असते. द्विगु समासामधलं पहिलं पद संख्या विशेषण असते किंवा संख्यादर्शक असते, दुसरं पद नाम असते. ठीक आहे. आणि समूहाचा बोध कसा होतोय? नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह. बघा, पंच म्हणजे 5, वटी म्हणजे वड, 5 वडांचा समूह. अशा प्रकारच्या समासाला काय म्हणतात मुलांनो? द्विगु समास म्हणतात. ठीक आहे. बघा आता इथं ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद संख्या विशेषण असते, दुसरे पद नाम असते आणि सामासिक शब्दावरून समुच्चयाचा समूहाचा बोध होतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? द्विगु समास म्हणतात. बघा आता विग्रह कसा केला इथं. नवरात्र, नवरात्रींचा समूह. प्रकार कोणता? द्विगु समास. पंचवटी, 5 वडांचा समूह. प्रकार कोणता? द्विगु समास. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं द्विगु समासाची इथं भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. इथं बघा, विग्रह करताना काय अवघड आपल्याला वाटत नाही द्विगु समासाचा, म्हणजे जो काय आपण विग्रह करणार आहे तो. बघा, अष्टपदी, अष्ट 8, तेवढं फक्त लक्षात आलं पाहिजे. अष्ट म्हणजे काय, सप्त म्हणजे काय, चतु म्हणजे काय. ठीक आहे. अष्ट 8, पद म्हणजे ओळी. नाही लक्षात आलं तर सर 8 पदी पदांचा, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. 8 अष्टवसू, वसू 8 वसूंचा समूह. आठवडा, आठवडा लक्षात येते, आठवड्यामध्ये दिवस असतात त्यामुळे 8 दिवसांचा समूह. बघा, चतुष्पदी 4 पदांचा समूह. कुठलेही घ्या. त्रिदल घ्या. त्रि म्हणजे काय? 3. बघा, त्रिभुवन, त्रिमूर्ती 3 मूर्तींचा समूह, 3 भुवनांचा समूह. पुन्हा द्विपदी, द्वि म्हणजे 2. ठीक आहे. 9 म्हणजे 9 हे तर लक्षात आलेलं आहे. पंच म्हणजे 5 लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी अनेक उदाहरणं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. आता इथं पुढं बघा वेगळं. 12 भाई, 12 म्हणजे 12, 12 भाईंचा समूह. षण्मास, आता षण म्हणजे काय असणार आहे? 6, मास म्हणजे महिना. नाही लक्षात आलं महिना, 6 मासांचा समूह. सप्त 7. ठीक आहे. बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण उदाहरणं इथं बघितलेली आहेत. ठीक आहे मुलांनो. तर याच्यावरचा जो तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो व्यवस्थित ह्या जो आत्ता या ठिकाणी तुम्हाला प्रकार सांगितलेले आहेत ते समजावून व्यवस्थित प्रत्येक उदाहरण वाचून बघा, लक्षात घेऊन तो स्वाध्याय काय करायचा आहे? सोडवायचा आहे. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी आपण थांबूयात.